Feliz Navidad. Feliz Navidad. Feliz Navidad. Prospero año y felicidad. I wanna wish you a Merry Christmas. I wanna wish you a Merry Christmas. I wanna wish you a Merry Christmas from the bottom of my heart. तर जसं एस्टरनं आपल्याला सांगितलं की या स्किटचं नाव काय आहे की दशक पवित्र आत्म्याचं, आणि गेल्या वर्षाचं अभिवचन पण तेच होतं, जकर्या 4:6. तर चला आपण पाहूया पहिलं दृश्य. हे आहे पहिलं दृश्य, आणि असंच एक परिवार दाखवलेला आहे ह्या स्किटमध्ये, आणि त्या परिवाराला शुभवर्तमान माहिती नसतं. आणि हे स्किट जे आहे ते 3 भागामध्ये विभागलेलं आहे की पहिलं त्यांना सुसमाचार माहिती नसतो, येशू माहिती नसतो, आणि त्याच्यानंतर त्यांना येशू माहिती होतं, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी पवित्र आत्म्यासोबत कसं चालतात. तर हे 3 दृश्य आपण बघणार आहे. गोष्ट आधारित आहे प्रतीक नावाच्या एका सामान्य व्यक्तीवरती, ज्याच्या समाजामध्ये आणि व्यावसायिक जगामध्ये एक चांगलं स्थान आहे. जगातलं सगळं ऐश्वर्य, सगळ्या गोष्टी, सगळ्या सुखसोयी प्रतीककडे आहेत, पण तरी देखील त्याच्या जीवनामध्ये आनंद नाही आहे, शांती नाही आहे. प्रतीकचा एक परिवार आहे आणि प्रतीकची पत्नी येते. ती त्याला न विचारताच प्रतीक तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला न विचारता पैसे घेऊन आपल्या कामासाठी निघून जाते. प्रतीकची लेकरं येतात, प्रतीक त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ती पण फक्त बाबाकडे पैसे घेतात आणि त्याच्याशी न बोलता, त्याला प्रेम न दाखवता निघून जातात. तर हे आहे प्रतीकचं जीवन, आणि ही आहे त्याच्या जीवनातली प्रेमाची पोकळी. त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्या जीवनामध्ये सुख नाही आहे, समाधान नाही आहे, त्यांच्या परिवारामध्ये नात्यातला जिवंतपणा पण नाही आहे. आणि म्हणून ह्या गोष्टींचं समाधान शोधण्यासाठी प्रतीक व्यसनाच्या आहारी जातो, आणि तो सगळ्यात चुकीच्या गोष्टी करायला लागतो. आणि हा आहे प्रतीक, आणि हे आहे प्रतीकचं जीवन. चला आता पाहूयात दुसरं दृश्य. पण काय होतं माहितीये, अशाच एका नाताळाच्या दिवशी शुभवर्तमान सांगण्यासाठी काही बहिणी प्रतीकच्या शहरामध्ये येतात, आणि त्या येशूबद्दलचं शुभवर्तमान म्हणजेच आनंदाची बातमी की येशूचा जन्म झालेला आहे, तारणाऱ्याचा जन्म झालेला आहे घेऊन येतात. मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए यीशु ने क्रूस को उठाया, मेरे लिए यीशु ने क्रूस को उठाया, मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ा गया, मेरे लिए मारा गया, ताली वाजवूया आपण. मेरे लिए फिर से उठा मेरा है मसीह, मेरे लिए फिर से उठा मेरा है मसीह, मैं मसीह का हूँ, हम मसीह के हैं, खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय. प्रतीक त्याच्या घरामध्ये बसलेला असतो, पण ह्या गीतांचा आवाज ऐकून हा गोंगाल काय चाललाय पाहण्यासाठी तो त्याच्या घरातून बाहेर येतो. आणि मग ती बहीण तिथे शुभवर्तमान सांगण्यासाठी सुरुवात करते की येशू या जगामध्ये का आला, येशूचा जन्म कसा झाला, आणि तो आपल्यासाठी क्रूसावरती का मरण पावला, त्यानं आपलं रक्त क्रूसावरती का सांडलं, आणि तो 3ऱ्या दिवशी मरणातून पुन्हा आपल्यासाठी उठलेला आहे, आणि तो पुन्हा आपल्याला घेण्यासाठी येणार आहे. आणि ती सांगते की बघा, येशू हाच मार्ग आहे, येशूच सत्य आहे, आणि येशू जीवन आहे. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंशी आया, हालेलुया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंशी आया, हालेलुया. प्रतीक हे शुभवर्तमान ऐकून घरी येतो, आणि तो विचार करायला लागतो
हे शुभवर्तमान जरूर त्याच्या हृदयाला भेदून जातं की खरंच येशू माझ्यावरती प्रेम करतो आणि येशूमध्ये मला मला समाधान मिळेल काय, मला शांती मिळेल का येशूमध्ये. अरे हा येशू आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी प्रतीक त्या बहिणीने दिलं ते पुस्तककडे पाहतो, म्हणजेच नवा करार, आणि तो वाचायला लागतो. तो नवा करार वाचायला लागतो आणि जसं जसं दिवस पूर्ण होत जातात तो नवा करार वाचतच राहतो आणि येशूच्या प्रेमातच पडून जातो. आणि मग प्रतीक काय विचार करतो की मला येशूबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर तो चर्चला जाण्याचा निर्णय घेतो आणि तो पहिल्यांदाच चर्चमध्ये प्रवेश करतो. चर्चमध्ये आराधना सुरू आहे, रविवारचा दिवस आहे. जोड़ दे पिता फिर से, बस इतना ही कहते, एक टूटा दिल लेके तेरे पास है आते. जोड़ दे पिता फिर से, बस इतना ही कहते, तू जोड़ दे टूटे नातों को, तू जोड़ दे टूटे धागों को, तू जोड़ दे टूटे बंधन को खुदा. आणि जशी आराधनेची वेळ सुरू आहे, प्रतीकला प्रभूच्या प्रेमाचा स्पर्श होतो आणि त्याला हे जाणीव होते की मी किती पापी आहे आणि तो पश्चाताप करायला लागतो. त्याला हे जाणीव होतं की येशू माझ्यावरती किती प्रेम करतो. मग पाळक साहेब त्याच्याकडे जातात आणि त्याच्यासाठी प्रार्थना करतात. मग प्रतीक त्यांना आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी सांगायला लागतो. प्रतीकला खरंच समजलेलं असतं की येशू कोण आहे, तो माझ्यासाठी मरण पावला. प्रतीक त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो आणि मग पाळक साहेब त्याचं सांत्वन करतात आणि त्याच्यासाठी प्रार्थना करतात. आणि मग काय होतं की प्रतीक घरी जातो, पण ह्या वेळेस प्रतीक एकटा घरी जात नाही. तो त्याच्यासोबत आशा, जीवन म्हणजेच तो येशूला घेऊन जातो. प्रतीक त्याच्या पत्नीला जाऊन सांगतो की येशू, अगं येशू किती महान आहे, तुला माहिती आहे का, येशूनं तुझ्यासाठी काय केलंय. तो त्याच्या लेकरांना पण सांगतो की येशू किती महान आहे आणि ते पूर्ण परिवार येशूसाठी बदलून जातं. त्यांच्या परिवारामध्ये पूर्ण आनंद, शांती आणि एकता येऊन जाते. आणि देव प्रतीकसाठी अनेक चमत्कार करायला लागतो, त्याच्यासाठी अनेक आनंदाच्या बातम्या येऊ लागतात. प्रभू त्याच्यासाठी अनेक दरवाजे उघडू लागतो जे की आजपर्यंत उघडले नव्हते, कारण येशू हा चमत्कार करणारा देव आहे, येशू हा जिवंत देव आहे. जय देणार येशू पुढे पुढे जातो, नाच गात आम्ही त्याच्या मागे जातो. जय देणार येशू पुढे पुढे जातो, नाच गात आम्ही त्याच्या मागे जातो. संकटातून सोडवितो, हृदय शांती तोलितो, संकटातून सोडवितो, हृदय शांती तोलितो. जय देणार येशू पुढे पुढे जातो, नाच गात आम्ही त्याच्या मागे जातो. जय देणार येशू पुढे पुढे जातो, नाच गात आम्ही त्याच्या मागे जातो. आणि मग हा परिवार दररोज नित्यपणे प्रार्थना करू लागतो, प्रभूचं वचन वाचू लागतो. त्यांचं जीवन आता येशूचं जीवन बनून जातं. त्यांना प्रभूच्या गोष्टींमध्ये, चर्चमध्ये जाण्यामध्ये आनंद वाटू लागतो. पण जसं प्रतीक प्रभूमध्ये वाढायला लागतो, त्याचा विश्वास दृढ होत जातो. ह्या येशूच्या प्रवासामध्ये तो चालत राहतो. पण काय होतं की काही समस्या त्याच्या जीवनामध्ये येतात, पण तरी देखील तो खचत नाही. तो प्रार्थना करत राहतो, तो विश्वास ठेवतो की नाही, येशू माझ्यासाठी कार्य करेल. आणि मग तरीही काही गोष्टी त्याच्या हाताबाहेर जातात. आणि यावेळेस त्याला एक बातमी मिळते की प्रतीकची नोकरी गेलेली असते. आणि मग तो पूर्ण खचून जातो की प्रभू हे माझ्यासोबतच का, येशू मी जर तुझ्यावर विश्वास ठेवतो तर हे माझ्यासोबत का प्रभू, असा प्रश्न तो देवाला करायला लागतो. मग तो आणि त्याची पत्नी निर्णय घेतात की आपण पाळक साहेबांकडे जाऊया, की ह्या गोष्टीमध्ये कसं उत्तेजन मिळवावं आणि कसं आपण
पुढं चालायचं आहे. मग ते दोघे पाळक साहेबांकडे जातात. प्रतीक सगळ्या गोष्टी पाळक साहेबांना सांगू लागतो की गेले 6 महिने माझ्याकडे नोकरी नाही आहे आणि माझं परिवार, माझं जीवन कसं चाललेलं आहे. पाळक साहेब सगळ्या गोष्टी ऐकून घेतात आणि मग त्याला सांगतात की हे बघ प्रतीक, आपण येशूला स्वीकारलं आहे, पण आता तुला कशाची गरज आहे माहिती आहे? तुला आता येशूसोबत तुझं नातं खोलवर करण्याची गरज आहे, वचनामध्ये जाण्याची गरज आहे. तुझ्या आतमध्ये असलेला पवित्र आत्मा आहे ना, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे आणि एक शक्ती नाही आहे. तो तुझ्या आतमध्येच आहे. तो तुला मदत करू इच्छितो. पवित्र आत्मा तुला तू ख्रिस्तामध्ये कोण आहेस आणि तुझे अधिकार काय आहेत हे दाखवू इच्छितो. पण प्रतीक त्यांना म्हणतो की पाळक साहेब, मी तर प्रार्थना करतच आहे, मी तर वचन वाचतच आहे, पण मला उत्तर मिळत नाही आहे, माझे प्रश्न सुटत नाही आहेत आणि प्रभूची नेमकी इच्छा तरी काय आहे? पण पाळक साहेब त्याला सांगतात की प्रभूची ही इच्छा आहे, तू वचनावरती ठाम उभं राहिलं पाहिजेस आणि पवित्र आत्म्यासोबतचं तुझं नातं आता दृढ व्हायला पाहिजे. येशूनं आपल्याला सगळ्या गोष्टींवर अधिकार दिलेला आहे आणि हे बघ प्रतीक, तुझं उत्तर तुझ्या आतमध्येच आहे आणि ते आहे पवित्र आत्मा. ते प्रतीकला ही जाणीव करून देतात की फक्त आता तुला तुझ्या जीवनामध्ये गुंतून उपयोग नाही आहे, तर येशूनं तुला जे काम सोपवलेलं आहे, जो पवित्र आत्मा तुझ्या आतमध्ये आहे, त्याच्याकडे तू आता लक्ष दिलं पाहिजेस. आणि आत्म्यामध्ये चालायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर तू वचनामध्ये चाललं पाहिजेस. आणि तुला येशूने एक काम सोपवलेलं आहे, जे की आहे मार्क 16 आणि त्याचा 18 वचन. येशूने त्यांना म्हटले, विश्वास ठेवणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखनाईतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. ह्या सगळ्या गोष्टी पाळकसाहेब प्रतीकला सांगतात. आणि मग ते दोघे, कारण आणि एक गोष्टीची पाळकसाहेब त्याला आठवण करून देतात, हे बघ प्रतीक, ना बलानं ना पराक्रमानं पण देवाच्या आत्म्यानं म्हणजेच पवित्र आत्म्यानं कार्य सिद्धीस जाणार आहे. मग प्रतीक आणि त्याची पत्नी घरी जातात. आणि ते दोघंही मिळून एक निर्णय घेतात की पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये आहे, येशू आपल्या आतमध्ये आहे. आता आपण फक्त आपल्या पारिवारिक जीवनामध्ये गुंतून नाही राहायचं, तर आता आपण येशूसाठी जगायचं. आता आपण पवित्र आत्म्यासोबत चालायचं. आणि जे काही येशूनं केलं आहे की आजारी लोकांना बरं केलं, येशूनं दुष्टात्मे काढले आणि तो लोकांपर्यंत आनंदाची बातमी घेऊन गेला, त्यांना देवाचं राज्य वाढवलं. आता तेच काम आपण करायचं आहे. आणि मग प्रतीक व त्याची पत्नी देवाच्या राज्यामध्ये सहभागी होण्यासाठी सुरुवात करतात. ते चर्चमध्ये सहभागी होण्यासाठी सुरुवात करतात. आणि असाच एक रविवारचा दिवस असतो. जितनी हुकूमतें यीशु के अधीन है, जितनी हुकूमतें यीशु के अधीन है, सारी बीमारियां यीशु के अधीन है, आत्मिक शक्तियां यीशु के अधीन है, सारी बीमारियां यीशु के अधीन है, आत्मिक शक्तियां यीशु के अधीन है. यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है. यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है. कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है. यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है. यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है. यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है. यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है. कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है.
कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है. आमेन. आणि जे दृश्य आपण आता पाहिलं की एक लंगडा व्यक्ती चर्चमध्ये येतो आणि पाळक साहेब त्याला घेतात, प्रतीकला उत्साहित करतात की तू आजारी लोकांसाठी प्रार्थना कर, आणि प्रतीक त्याच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करतो आणि तो लंगडा व्यक्ती पुन्हा एकदा चालायला लागतो. आमेन. तर हे कशाचं दर्शक आहे? पवित्र आत्मा त्याच्या आतून कार्य करण्याचं दर्शक आहे. जसं आम्ही पहिल्यांदाच सांगितलं होतं की हे दर्शक आहे पवित्र आत्म्याचं, आणि आज तुम्हाला आणि मला देखील पवित्र आत्म्याचं आमंत्रण आहे. काय तुम्ही तयार आहेत काय पवित्र आत्म्याबरोबर चालण्यासाठी? आमेन. काय तुम्ही निर्णय घेतलेला आहे? होय पवित्र आत्मा, मी तुझ्या फळांमध्ये आणि मी तुझ्या वरदानांमध्ये चालणार आहे. प्रतीकच्या जीवनातून आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या की प्रेम नव्हतं तर त्याच्या परिवारामध्ये प्रेम, प्रीती आणि शांती आणि आनंद आला, आणि तो पवित्र आत्म्याच्या वरदानामध्ये देखील चालू लागला. ज्या काही समस्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहेत त्याला एकच उत्तर आहे, आणि तो आहे पवित्र आत्मा. आपण सगळेजण उठून उभा राहूया आणि एक गीत आपण गायचं आहे. ते गीत आहे निर्णयाचं, की आता मी जीवित नाहीये, आता मी जगणार नाहीये. पवित्र आत्मा माझ्या आतून, जो ख्रिस्त आहे तो माझ्या आतून जगणार आहे. आमेन. जीवन 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 येशू, मेरा जीवन 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 यीशु, मेरी सांसों में तू है, दिल की धड़कन में तू है. मेरी सांसों में तू है, दिल की धड़कन में तू है. मेरे जीवन से स्तुति करूँगा, मेरे जीवन